हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आज आमच्या गावामध्ये गजानन महाराजाची पालखी आलेली आहे. तर आज एक दिवस तिथे मुक्काम असतो, तर त्यामुळे आज आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे. तर 6 वाजता भरपूर अशी गर्दी असते, त्यामुळे आम्ही 8-8:30 वाजता घरातून निघालो होतो. छान असं दर्शन झालं. गर्दी जरा कमी झाली होती आणि हलकासा पाऊस देखील होता. सगळ्यांना माहीतच आहे, पंढरपूरला भरपूर अशी गर्दी असते. तर ज्या दिवशी आषाढी एकादशी असते तर त्यावेळेस आपल्याला जाता येत नाही, तर इथूनच आम्ही दर्शन घेतो ही पालखी आल्यानंतर. तर दरवर्षी आम्ही नेहमी पाय पडण्यासाठी जातो, कारण आपल्याला एवढ्या लांब जाता येत नाही शेगावला दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे आम्ही खास करून त्या दिवशी तर नक्कीच जातो. आणि गजानन महाराजांची पालखी आल्यानंतर एकदम स्वच्छता असते आणि त्यांचे नियम असतात, अगदी त्या नियमाप्रमाणेच ते वागतात. तर छान वाटतं असं बघून. अजिबात घाण करत नाहीत, स्वच्छता वगैरे त्यांची भरपूर अशी असते. तर हा आहे चोखामेळा चौक. आणि जे चोखामेळा होते संत चोखामेळा, तर त्यांची ही समाधी आहे. तर इथेच आम्ही पाया पडण्यासाठी आलो. आणि एक छोटीशी जत्रा देखील भरते, तर त्यामध्ये देखील आम्ही थोडंसं फिरलो होतं, तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर व्हिडिओला शेअरपर्यंत नक्की बघा आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जा बरोबर बघ तुला तर दिसलं. त्या ह्याच्यावर दाखव का रेडवाला. काय काय करू नको, काय नाही. आता काय करू माहिती का, फोटो काढा धर्मवशी सोडा. ह्याच्यावर दाखव. धूमधडाका असेल आपल्या गावात, आपल्या जत्रेत, आपल्या यात्रेमध्ये आलेला आहे. माननीय सुरेश पवार यांचा धूमधडाका असेल. कोणती वस्तू खरेदी करा, फक्त 20 रुपये, 20 रुपये. फोटो कशाला, व्हिडिओचा आहे ना, काढते बघ. देवाचा काढलेला. हा